नमस्कार. मी सध्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि हा रस्ता जो आहे तो धारूर येथून वडवलीला जोडणारा रस्ता आहे. पहाडी पारगाव मार्गे येणारा रस्ता आहे. चिंचवण मार्गे हा रस्ता येणार आहे आणि या रस्त्यावरून मी आलेलो होतो. काही कामानिमित्त मला या रस्त्यावरून यायची वेळ आली. हा रस्ता जो आहे तो अत्यंत खडतर स्वरूपाचा रस्ता आहे. या रस्त्याने जर तुम्ही याल ना तर तुमचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. मागच्या दीर्घकाळापासून माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके या मतदारसंघावर राज्य करतायत. हा शब्द मी का वापरतोय? कारण फक्त राज्यच ते करतायत, ते लोकप्रतिनिधी म्हणून कधीही खऱ्याला उतरलेले नाहीत. हा रस्ता माझ्या निदर्शनास म्हणजे मी गेल्या 15 वर्षापासून या रस्त्यावरून ये जा करत आहे. हा रस्ता असाला असाच आहे. त्यांचा दलाल कंत्राटदार येतो, 2-4 टोपले वाळू खडीचे टाकतो, डांबर टाकायचंच नसतं, मुरमानी खड्डे भरायचे आणि निघून जायचं, अशी परिस्थिती आहे. एकीकडं प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद हवं असतं, मात्र दुसरीकडं लोकांचा विकास करायचं म्हटलं की त्यांच्या जीवावर येतं. घरी बसून मंत्रिपद लाटायचं, विकास कामं मात्र करायची नाहीत. तुम्ही स्क्रीनवर पहा कशा प्रकारचे गुडघे इतकले खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत आणि लोकांनी यांना निवडून कसं काय देतात हाच प्रश्न उपस्थित होतो. प्रकाश सोळंके यांना निवडून देण्याचं एकच कारण आहे, त्यांनी त्यांच्या स्वतःने तोंडाने सांगितलेलं होतं. दारू, चपटी, पैसे आणि विविध प्रकारच्या लक्ष्मी, 2-2 प्रकारच्या लक्ष्मी, 3-3 प्रकारच्या लक्ष्मी असू शकतात. लक्ष्मी कुठल्या कुठल्या प्रकारची प्रकाश सोळंके देत आहेत हा सवाल मी तेव्हाही विचारला होता आणि आत्ताही विचारतो. एक पैशाच्या स्वरूपामध्ये लक्ष्मी असते आणि दुसरी एक लक्ष्मी असते. ती कुठली लक्ष्मी प्रकाश सोळंके मतदारांना भुलवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देत आहेत हा सवाल उपस्थित होतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांच्या विकासाचा बुरखा टराटरा फाटलेला आहे आणि त्यांच्या चिंध्या झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रकाश सोळंके यांना या गावातील लोक जा विचारणार आहेत का हा सवाल उपस्थित होतो. कारण हा रस्ता जो आहे धारूरला आणि वडवणीला जोडणारा आहे. मुख्य दळणवळणाचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून शेकडो हजारो लोक दररोज ये जा करत असतात. काही रस्ता खराब असल्यामुळं त्या मार्गे किंवा या मार्गे लोक वडवणी किंवा बीडला जातात. शहरामध्ये शहराशी आणि मुख्य बाजारपेठेशी जोडणारा हा रस्ता आहे. दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या अंतर्गत वडवणी आणि धारूरमधल्या मसल्या रस्त्याच्या संबंधित असणारे काही खेडे असतील, वाड्या वस्ती असतील, काही गावं असतील, म्हणजे 20 ते 25 खेडेपाडीचे गावं जे आहेत ते या रस्त्यावरून रहदारी ये जा करत असतात. त्यांच्या अक्षरशः कमरेचे खिळखिळा झालेला आहे. काही लोकांना अपंगत्व आलेला आहे. अनेक जणांचे अपघात होऊन इथं मृत्युमुखी काही लोक पडलेले आहेत. इथे मात्र लोकप्रतिनिधींचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी, गंभीर प्रश्न या ठिकाणी बनलेला आहे. अशी अत्यंत वाईट परिस्थिती या रस्त्याची गेल्या 15 वर्षापासून आहे. इकडे मात्र प्रकाश सोळंकेंचा अजिबात प्रकाश पडलेला नाही. तिकडे मात्र मंत्रालय, मुंबई माजलगाव हे त्यांचं नेहमीचं चालू असतं आणि इकडं प्रकाश सोळंकेंचा प्रकाश या गावांमध्ये जिथं जिथं अंधार आहे. खरं तर देशाला स्वातंत्र्य येऊन 75 पार झालेली आहे. काही गावं, या रस्त्यावर असणारी गावं आजही पारतंत्र्यामध्ये आहेत. वीज, लाईट, रस्ते, पाणी पुरवठा या सगळ्या सोयी सुविधांपासून ही गावं जी आहेत ते वंचित आहेत. आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधींना का निवडून द्यायचं हा सगळ्यात मोठा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. प्रकाश सोळंकेंना पुन्हा उद्याच्या निवडणुकीमध्ये कशाच्या जोरावर निवडून देतं? खरं तर आता 2-3 वर्ष बाकी आहेत. तोपर्यंत प्रकाश सोळंकेंना कुठल्या माध्यमातून प्रश्न विचारायचे आहेत हे आता जनतेनं ठरवायचं आहे. मोर्चे काढायचे आहेत, आंदोलनं करायचे आहेत, निवेदनं द्यायचे आहेत. निवेदनाला तर जुमानत नाहीत, निवेदनावाल्याला ते आतमध्ये सुद्धा घेत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते आयटीत बोलतात, त्यांचे कार्यकर्ते इकडेच लोकांना दम देतात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे 2-3 वर्ष याला जावी लागणार आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जर येणाऱ्या काळामध्ये मोर्चे, आंदोलनं प्रकाश सोळंकेंच्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात दारात काढली तर नवल वाटू नये अशी परिस्थिती. कारण रस्ता अत्यंत दयनीय झालेला आहे. या रस्त्यावरून वागणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, धारूर, वडवणी.